जय महाराष्ट्र मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार आणि मी पण मजेत आहो मित्रांनो. आणि हे माझं घर आहे, आम्ही आलो घरी मित्रांनो. आणि ह्या घरी बघा माझ्या गावात आणि आल्यावर खूप जास्त ऊन आहे मित्रांनो. आणि आमचा रियाज हसतोय मी बोलते तर. आणि हे आमच्या घराची परिस्थिती आहे मित्रांनो अशी. आणि हे बघा हे माझं घर आहे. आणि या घरामध्ये आम्ही एवढं साफ केलं, एवढं घाण झालेलं तेव्हा मला व्हिडिओ काढायला फार फुसत मिळाली. एवढं घाण झालेलं होतं. साफ करता करता आम्हाला 2 दिवस गेले मित्रांनो. आणि 2 दिवसात आमचे बेहाल झालेले आहे. एवढी म्हणजे बेकार परिस्थिती झालेली आहे का आजारी पडण्यासारखं झालेलं आहे साफ करता करता घर. तर हे बघा इथे अश्विनी स्वयंपाक करत आहे. हे माझं घर आहे असं. ही गावाची परिस्थिती आहे आमची अशी. आणि बघा माझं घर तुम्हाला दिसत असेल, माझ्या पाठीमागे बघा सगळं. आणि आमची व्हिडिओ कशी वाटते ते पण नक्की सांगा. आणि हे माझं घर आहे. तर एवढं परिस्थिती बेकार आहे मित्रांनो गावामध्ये. खरंच एवढी ऊन आहे तर विचारू नका. खूपच जास्त ऊन आहे मित्रांनो. आणि एवढी गरमी आहे गावामध्ये. आणि हे बघा गावामध्ये एवढं ऊन असल्यामुळे थोडं बाहेर निघायला 8 वाजता एवढी ऊन वाढते की खूप जास्त. 10 वाजता माणूस बाहेर निघतो एवढी ऊन वाढलेली आहे. पाय जोडतो. हे माझं घर. आपल्याला वाटतं मित्रांनो खरंच गावी चांगलं आहे, पण गावी चांगलं आहे मित्रांनो मुंबईपेक्षा. आणि मुंबईत मी जर होतो तर मुंबईत खूप गरमी जास्त होती, भयंकर गरमी होती. ऊन कमी होती, ऊन गरमी जास्त होती. आणि मुंबईमध्ये गावामध्ये ऊन जास्त आहे पण तरी थंड वाटतं. घरामध्ये थोडं थंड कूलर लावून पाण्यात थंड वाटतं. पण गरम आहे. मी पत्र्याखाली आहे मित्रांनो. बघा पत्र्याखाली आता गरम बाफा मारतो कशाचा कशा. आणि आत्ताचे फक्त 11 वाजलेले आहे. आणि 11 वाजताच मित्रांनो एवढी गरमी वाढली स्वतःला ऊन वाटतं इथे. आणि एवढा बाहेर पाय देऊ शकत नाही मित्रांनो असा रोडवर. हा रोडवर बघा ना, मी दाखवतो तुम्हाला. हा रोड बघा, इथे पाय वगैरे देऊ शकत नाही. हा रोडवर एवढा गरम आहे मित्रांनो. आणि बघा आणि गावात आलं तेव्हापासून नुसतं घराची साफ करता करता बेहाल झालेलं आहे. आणि हे माझं घर आहे मित्रांनो. आणि घराची साफसफाई करता करता बघा म्हणजे वर्षानंतर बंद असतो, वर्षानंतर ओपन केल्यानंतर सगळं धुळे गाद्या सगळ्या घरातले भांडे वगैरे सगळे छान होतं मित्रांनो. आमचा रियाज बघा पाणी पितो मटक्यातलं. आणि गावातलं वातावरण खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि आता गावाच्या वातावरणात खूप मजबूती वाटतो आहे ना, खूपच मजबूती वाटतो. आम्ही माझा रियाज बघतोय. हा रियाज तर मस्त खेळतोय, राहतो. त्याला गाव खूप आवडतो. त्याला शाळेला सुट्ट्या लागल्या तेव्हापासून बोलतो पप्पा गावी जायचं आहे, पप्पा गावी जायचं आहे, पप्पा गावी जायचं आहे असा बोलत होता. बोल थांब बेटा, आम्हाला वेळ झालेला, सुट्ट्या मिळत नव्हत्या आणि बाबाची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे आम्ही घाईघाई निघालो गावी. आणि घाईघाईमध्ये बसलो. आणि ज्या दिवशी ट्रेनमध्ये आलो ना मित्रांनो त्या घरची परिस्थिती खरखर एवढी भयंकर होती. आणि ट्रेनमध्ये गर्दी आणि गरमी एवढी होती मित्रांनो, एवढी गरमी होती त्या ट्रेनमध्ये काय विचारता. रातभर झोपू शकला नाही ना, बाहेरची हवासुद्धा यायची नाही, एवढं गरम होतं. आणि त्या गरमीमध्ये आम्ही रियांश आणि स्वरा एवढी चिडचिड करायची खूप दोघंजण चिडचिड करायचे. बरोबर रियांश. आणि रियांश पण आता खूप मस्त एन्जॉय करत आहे. आणि उन्हाळ्याचा मजा तो गावीच घेत आहे मित्रांनो. आणि खरंच गावाचा मजा वेगळीच आहे मित्रांनो. आम्ही गावाला खूप छान वाटतोय. आणि खूप थंड वगैरे आहे. ऊन जरी असं बाहेर पण घरामध्ये इथं कूलर लावल्यानंतर थंड वातावरण एसीसारखं वाटतं. हा आमचा घरातला कूलर दाखवतो तुम्हाला मित्रांनो. बघा हा आहे कूलर आमचा, थंडगार करतो मित्रांनो हवा. आणि याला साईडला गवत वगैरे असं लावलेलं त्यामुळे अजून थंड वाटतं मित्रांनो नुसतं. तर इकडे गावाकडे आमच्या विदर्भामध्ये हाय ऊन, पण असं नाही की वातावरण चांगला थंड आहे, असं नाही गरम आहे. बाहेर गेलं तर गरम आहे, पण घरामध्ये थंडगार करतो, थंड वाटतं. आणि हे आहे माझे बाबा. आणि हे जे असते हे बघा खूप म्हातार झालेली आहे. आणि आपली तब्येत पण बरी नव्हती. म्हणून चला भरपूर दिवस झाले बाबाला भेटलो नाही, तुला भेटून या. आज बाबाला भेटायला आलेलो. आणि बाबा इथंच असते बघा. हे आहे माझं घर. आणि असं
आणि हे आहे घर. म्हणून बोलतो मुंबईपेक्षा ना मित्रांनो गावात खूप सुंदर वाटतोय, पण मुंबईमध्ये आहे आणि गावातल्या वातावरणात मजबूती आहे आणि हे गावातलं वातावरण वेगळंच असतं मित्रांनो. आणि आमचा सराला आणि रियांशला खूप आवडतं घर आमचं. तुला आवडतं ना रियांश? खेळायला इथं आवडतं का मुंबई आवडते? काय आवडतं तुला? गावाला आवडते काय? हा रियांचा आहे का? रियांश आवडते. तुला कुठं आवडते रियान? गावी आवडते का मुंबई आवडते? गावाला आवडते. बघा गावाला आवडते बोलते रियांश, पण खरंच गावातलंच वातावरण छान आहे. कारण की मुंबईमध्ये काय छोट्याशा रूममध्ये राहणं आणि तिचं जसं वातावरण कसं वेगळं, एवढीशा रूममध्ये खाणं पिणं राहणं, तर पाण्याचं टेन्शन तिचं टेन्शन. पण खरंच गावी आल्यानं असं वाटतं मित्रांनो इथून जायची इच्छा करत नाही. आणि खरंच गावातलं वातावरण, पण काय करणार पैसा नाही आहे तर त्यावेळेला गाव सोडून शहरात जाणं हे महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला विचार न करता आपल्या मुलांचा विचार करणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं शिक्षण, त्यांचं खाणं पिणं या सगळ्या गोष्टी पूर्ण आपल्या गरजा आहे त्या शहरातच पूर्ण होऊ शकतो. इथं मुंबईमध्ये गावामध्ये काय मजुरी नाही काय नाही, खूप बेकार हाल आहे मित्रांनो. इथं 300-500 रुपयामध्ये दिवसभर ह्या उन्हामध्ये राजकामावर मी काम केलं आहे मित्रांनो खरंच. म्हणून मला अनुभव आहे. तर म्हणून मी शहरामध्ये, पण आपण शिक्षण घेतलं, सगळ्या गोष्टी घेतल्या आणि शिक्षणामध्ये जर त्या शिक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर शहरांनाच घ्यावा लागेल. कारण की इकडे एवढा पगार देत नाही मित्रांनो. तर आपल्या शहरामध्ये राहायचं कारण हेच आहे मित्रांनो. म्हणून आपलं घर सोडून जावं लागतं. पण हे घर सोडूनसुद्धा जाताना डोळ्यात अश्रू येतो मित्रांनो. तर आपलं घर सोडून आपलं गाव सोडून जायचं म्हटलं तर डोळ्यामध्ये पाणी येतं. पण काय करणार, मजबुरी आहे मित्रांनो, जावं लागतो आपल्यासाठी पोटासाठी. हे आपण जे आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांना सर्वच गोष्टी पाहिजे त्या भेटू शकत नाही मित्रांनो. इथं त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला सोडावंच लागणार ना आपलं गाव. तर त्यासाठी मी एवढं घरदार सोडून घराला ताला लॉक राहतो मित्रांनो, बांधून एवढं मेहनत. पण त्याच्यामुळेच मी शहरात आहे म्हणून ते घरसुद्धा झालं, तर नाही झालं असतं आणि गरजा माझ्या पूर्ण नाही झाल्या असत्या. तर मी एवढा 8-15 दिवस आपला महिनाभर राहिलो, खूप एन्जॉय करून राहतो मित्रांनो. 15 दिवस राहतो आणि खूप छान वाटतं. असं घर सोडून जावं असं वाटत नाही. तर खरंच तुम्ही सांगा मित्रांनो, तो मुंबईमध्ये आणि गावामध्ये एवढा डिफरन्स आहे, एवढा डिफरन्स आहे, खूप जास्त डिफरन्स आहे म्हटलं तर भरपूर डिफरन्स आहे. आणि माझ्या मुलांना तर खरं गाव, माझ्या बायकोला सगळ्यांना गावच आवडतं आणि घर खूप आवडतं. कारण की तेवढ्या मोठ्या घरामध्ये खेळायला मिळायला मोकळं वाटतं. हे सगळं मस्त खाणं पिणं, बोरिंग वगैरे, पाणी वगैरे टेन्शन नाही, सगळं बाथरूम सगळ्या गोष्टी सोयी केलेल्या आहे. काही प्रॉब्लेम नाही. आल्याबरोबर आम्ही दरवाजा उघडतो आणि आमच्या घरामध्ये राहू शकतो. आम्ही वेळेवर राशन वगैरे आणणार आणि सगळ्या गोष्टी आमच्या पूर्ण होतो, असं काही नाही. पण गावातलं वातावरण आम्हाला खूपच आवडतं. बघा रियांश बेटा खेळतो. बाय. आमचा रियांश गाव आवडतो? गाव आवडतो मुंबई आवडतो? काय आवडतं तुला, गावी आवडतं का मुंबई आवडतं? मुंबई आवडतं का गाव आवडतं? हा गाव आवडतं. अच्छा, गाव आवडतं. बघा रियांशले गाव आवडतं. हे माझं घर आहे मित्रांनो. बघा पसारा कसा पडलेला आहे दिसतोय. आणि बघा माझं घर कसं वाटतं ते नक्की सांगा. एकदम खेड्यागावातला बघा, विटा वगैरे पडलेले आहे. आणि माझं घरकाम पूर्ण व्हायला नाही मित्रांनो, खूप करावं लागतं घरकाम. असं भरपूर अजून खर्च आहे मला. असं आहे. दिसतो श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. कशा आहात तुम्ही? आम्ही मजेत असणार आणि मी पण मजेत आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि माझं गाव कसं वाटलं आणि माझं घर कसं वाटलं हे पण सांगायला विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटू. बाय बाय.